नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे. चौघंही जण त्यांच्या फार्म हाऊसला पोचलेले असतात आणि पोचल्या जीवा गाडीतनं उतरतो आणि फार्म हाऊसमध्ये पळत जातो. तेव्हा नंदिनी म्हणते की जीवांना काय झालं, ते असे का पळत गेले असतील. तेव्हा पार्थ म्हणतो काय माहिती, मला पण नाही कळले ते असे का पळत, तो असा का पळत गेला ते. तेवढ्यात काव्या म्हणते की कळेल, चला आपण आज जाऊ. म्हणून हे तिघं पण त्याच्या मागे मागे फार्म हाऊसमध्ये जातात. आणि इकडे मिथुन काकाने रूम पूर्ण साफ करून तो रूमच्या बाहेर उभा असतो आणि तिथे जीवा पोचतो आणि त्याच्या मागे मागे काव्यही पळत आलेली असते. तसेच त्याच्या मागे पार्थ आणि पार्थच्या मागे नंदिनीही पळत आलेली असते आणि त्यांना काही कळतच नसतं की असं का झालं आहे. आणि इकडे मिथुन काकाने अख्खी रूम साफ करून ठेवलेली असते. मिथुन काकाला खरं काही सगळं कळलेलं असतं खरं तर, पण मिथुन काकाने शहाणपणा दाखवून त्याची अख्खी रूम साफ केलेली असते आणि तिथं जे काही त्यांच्या प्रेमाच्या खुणा आहेत त्या सगळ्या त्यांनी काढलेल्या असतात. आणि काव्य येऊन म्हणते आता सगळ्यांना सगळं काही कळेल, कारण की काव्य ही रूमच्या बाहेरच आहे, तिला माहीतच नसतं रूममध्ये काहीच नाही ते. आणि हे तिघं पण रूममध्ये पोचतात. तर काव्याला आणि जीवाला कळतं की पार्थ रूममध्ये तर काहीच नाही आहे आणि हे सगळं साफ केलेलं असतं ते मिथुन काकाने. आता मिथुन काकाला तर सत्य कळालं आहे. आता मिथुन काका खरंच सगळ्यांना सांगेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.